नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मित्र या चॅनलवर तुमचं स्वागत। कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देणारा मी तुमचा विश्वासू सल्लागार संतोष शिंदे। नमस्कार। आता आपल्या ही पेरूची बाग आपण बघतोय, फुलांनी आणि फळांनी लकडलेली आहे। तर ज्यावेळेस सुरुवातीला आपण बागेचं नियोजन केलं, रोपांपासून तुम्हाला शिंदे साहेबांचं नियोजन आहे, बरोबर आहे? मग ह्या रोपांपासून जे नियोजन तुम्हाला दिलेलं आहे, तर त्यात तुम्ही समाधानी आहात का? हो, 100%। तर तुम्हाला कशा पद्धतीचं त्यांनी नियोजन दिलं हे फक्त तुमच्या तोंडूनच आपण प्रेक्षकांना सांगा। त्यांनी छाटणीपासूनच छाटणी करून दाखवली अगोदर। ओके। छाटणी नंतर त्यांनी आपल्याला रेडिक्स कंपनीचे औषधं दिले, शुभारंभ पासून सुरुवात केली आणि 20-20 दिवसाच्या गॅपमध्ये त्यांनी आपल्याला डोस दिले आणि प्रत्यक्षात येऊन भेट घेऊन आणि मला मार्गदर्शन केलं। ते मार्गदर्शन केल्यावर आज ही एवढी परिस्थिती चांगली आहे। साधारणपणे एका झाडावरती किती फळ आहे सेटिंग? एका झाडावर 480 एवढं फळ आहे, साधारण 400 प्लस। 400 प्लस आहे। म्हणजे रॅडेक्सचे जे उत्पादन आहेत त्या उत्पादनाला तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो, मागच्या अर्ध्या सीझनला बी वापरलं होतं ते, ओके। त्याच्यात बी भरपूर फायदा झाला आणि म्हणजे माल चांगला निघाला। म्हणजे आता तुम्हाला असं वाटतंय का की फक्त रॅडेक्स रासायनिक कमी करून रॅडेक्सचे उत्पादन आपण वापरू शकतो? सेंद्रिय सारखं आहे ओके। सगळं। म्हणजे पूर्ण सेंद्रिय 40 अंश सध्या इथलं तापमान आहे। 2 वेळा गारपीट होऊन बी त्याला काही असर झाला नाही ना। गारपीट सुद्धा तग धरून राहिलेला आहे, हो। म्हणजे काही इफेक्ट झालेला Effect नाही झालेला जास्त नाही। म्हणावं असं, म्हणजे जसा बाकीच्यांना झाला तसा आपल्याला झालेला नाही। नाही, म्हणजे हा आपला प्लस पॉइंट प्लस पॉइंट झाला, बरोबर। हो। आणि ओके। त्याच्यामध्ये या साहेबांचं चांगलं मार्गदर्शन झालं। ओके ओके 40 अंश तापमानात सुद्धा तुम्ही पाहू शकता एकही फळ खाली ड्रॉपिंग झालेलं नाही। नाहीच की एकही नाही खाली। एकही नाही, म्हणजे झाडामध्ये पण त्या प्रकारची ताकद आहे आणि त्या ताकद देण्याचं काम आपलं रॅडिक्सचं उत्पादन करत आहे। ओके, धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल। तुम्हालाही असाच फायदा हवा असेल तर आजच संपर्क करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।